हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव आहे गौरीवीरा मुकुंद वायकुळ, उपासना केंद्र चिपळूण. तर बापूंचे अनेक अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यात येतच असतात, अगदी लहान मोठे असे असतात. तर तसाच एक छोटासा म्हणूया आपण, तर असा एक अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तर ह्या 4 वर्षापूर्वी म्हणजे 2019-20ला म्हणजे कोरोना काळ आपला झाल्यावर, कोरोनाचं थोडं लॉकडाऊन वगैरे कमी झाल्यावर मग मी असं ठरवलं की माझा जो जॉब होता त्यावेळेला, तर मला तो जॉब चेंज करायचा होता. म्हणजे सॅलरी तिथे थोडी कमी होती. तर म्हणलं की आपण जॉब चेंज करूया, दुसरीकडे सर्च करूया. तर मी जॉब सर्च करत होते. तर मला म्हणजे आमच्या इथे एक दुसरं कॉलेज आहे चिपळूणमध्ये, तर त्या ठिकाणी मला म्हणजे असं वाटत होतं की त्या ठिकाणी मला जॉब मिळावा, पण तिथे काहीच चान्सेस नव्हते. कारण माझा जो सब्जेक्ट आहे IT, तर त्या सब्जेक्टसाठी तिथे ऑलरेडी एक टीचर होती आणि तिचे सोडण्याचे काहीही म्हणजे अगदी 0 चान्सेस होते. ती माझी मैत्रीणच आहे. तर मी बापूंना म्हटलं की बापू, आता इथे तरी माझी तर इच्छा आहे, पण इथे होईल काय असं वाटत नाही, पण ठीक आहे, दुसरीकडे मी सर्च म्हणजे चालू ठेवते माझा शोध. तर माझं चालू होतं की बाकी कॉलेजेसमध्ये मी इंटरव्ह्यू वगैरे देत होते. तर असंच एक कॉलेज होतं, तिथे मी इंटरव्ह्यूसाठी गेले आणि इंटरव्ह्यू दिला. माझं सिलेक्शन वगैरे झालं, पण जिथे सॅलरी मला खूपच कमी सांगितली, म्हणजे माझं जुनं कॉलेज जे आहे त्यापेक्षासुद्धा कमी सांगितली. पण तरीसुद्धा मी विचार केला की चल, आपलं इथे टायमिंग जास्त आहे, त्यामुळे हा जॉब आपण स्वीकारूया. पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्या जुन्या कॉलेजमधून मला सोडत नव्हते. म्हणजे त्यांनी मला मध्येच हे जॉब सोडायला परवानगी देत नव्हते. आणि माझं जे आपलं मार्कशीट असतं ओरिजिनल, तर माझं ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे असल्यामुळे मी असाच मध्येच जॉब सोडू पण शकत नव्हते. तर त्यावेळेला खूप मला मनस्ताप झाला. बापूंना म्हटलं, बापू काय आता इथे म्हणजे मला आता ह्या ठिकाणी जॉब करायचाच नाही आहे, पण इथे माझं आता सिलेक्शन वगैरे झालं आहे, पण इथून मला सोडत नाही आहेत, माझे डॉक्युमेंट्स अडकलेत, काय करू. हे खूप अगदी म्हणजे आपण म्हणतो ना बापूंची भांडतो, तसं मी बापूंची भांडले पण की बापू काय असं वगैरे वगैरे. पण म्हटलं ठीक आहे, असू दे, आता कदाचित बापूंना माझ्यासाठी हे योग्य वाटत नसेल, असू दे. म्हणजे गेला तो, डोक्यातून विषय गेला. तर त्यानंतर जवळजवळ मला वाटतं 1-2 महिन्यांनी मला ज्या कॉलेजमध्ये जॉब हवा होता तिथून मला फोन आला त्या कॉलेजमधून की असं ITची, म्हणजे मी IT टीचर आहे, तर ITची पोस्ट तिथे वेकंट आहे. म्हणजे मध्येच अकॅडमिक इयरमध्ये, अगदी मला वाटतं ऑक्टोबरमध्ये. तर मी म्हणलं की ठीक आहे, पण मला तर म्हणजे मी तर तुम्हाला म्हटलं की मला त्या कॉलेजमध्ये जॉब हवा होता, पण परत प्रॉब्लेम होता ओरिजिनल डॉक्युमेंटचा, ते मला परत मिळणार नव्हते. पण तरी म्हटलं ठीक आहे, बघूया, जाऊन तरी येऊया इंटरव्ह्यूला. तर मी इंटरव्ह्यूला गेले, झालं माझं सिलेक्शन वगैरे झालं सर्व. सॅलरी वगैरे पण इथल्यापेक्षा खूपच चांगली होती. तर मग मी म्हणलं की म्हणजे घरी डिस्कशन वगैरे केलं, आईबाबांबरोबर बोलले. तर आईबाबा म्हणाले ठीक आहे, इथे चांगलं आहे ना, तू कर. तर डॉक्युमेंटचाच विषय आहे, ते बघू आपण नंतर. तर नंतर मग मी तो जॉब स्वीकारला. मग इथे पहिला जुना जॉब सोडला, असं वगैरे झालं. पण यातून आणि डॉक्युमेंटचं घेतलं ना, नंतर मी म्हटलं की आपल्याला युनिव्हर्सिटीमधून डुप्लिकेट डॉक्युमेंट आपण मागवू शकतो. पण हे मला आधी त्यावेळेला सुचलं नाही, पहिल्या वेळेला. त्यावेळेला मी कशामुळे थांबले की अरे नाही, माझं ओरिजिनल डॉक्युमेंट अडकलं आहे. पण यावेळेला कसं झालं की नाही, मला जिथे पाहिजे तिथे मला मिळालं ना, त्यामुळे हा माझ्या डोक्यात विचारच आला नाही. माझ्या डोक्यात आला नाही म्हणजे तो कदाचित बापूंनीच हे केलं असेल. तर हा अनुभव सांगण्याच्या मागे कारण म्हणजे काय की आपण नेहमीच म्हणतो की नाही, मला ही गोष्ट पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला आपण हट्ट करतो, बापू द्या ना, मला पाहिजे. पण कधी कधी ती गोष्ट त्यावेळेला देणं हे आपल्यासाठी योग्य नसतं. तर मला सुद्धा ज्या कॉलेजमध्ये जॉब हवा होता, तर तेव्हा मला तो नाही मिळाला. पण कदाचित तेव्हा मिळणं माझ्यासाठी योग्य नसेल, पण त्याच कॉलेजमध्ये बापूंनी मला तेच 2 महिन्यांनी मला जॉब दिला. म्हणजे यातून मला एकच सांगायचं की आपल्यासाठी जे योग्य आणि जे उचित असतं, ते उचित वेळेला आपले सद्गुरू म्हणजे आता आपले बापू हे आपल्याला देतातच. हरिओम श्रीराम अंबज्ञ.